नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चॅनलवर या. आणि एक तुम्हाला खरी रियालिटी ग्राउंड लेवलची, जे की साधी मीडिया दाखवणार नाही, ते पहिला व्हिडिओ आहे आमचा. आणि हेच रियालिटी आम्ही तुम्हाला दाखवू. बघा, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कसे चेंजेस झाले. भारत स्वातंत्र्य झाला, आजही तसाच आहे, त्याच लेवलचा आहे. महाराष्ट्रामध्ये सांगतात की 3.3% बेरोजगार आहेत, पण शिकलेले पण कसे काम करतात, कसं काम करायची पाळी येत आहे बघा तुम्ही. आणि खरं दृश्य मी तुम्हाला दाखवल की बाबा इतकं शिकून फायदा काय. डिग्री घेतली, सगळं घेतलं, मात्र त्या शिक्षणाचं करता काय. इथं तुम्ही एज्युकेशन सिस्टम अशी बनवून ठेवली जसं ईस्ट इंडिया कंपनी भारतात होती त्या प्रमाणात जरी लोकांना चांगल्या प्रमाणात रोजगार मिळायचा, मात्र आज स्वतःचा रोजगार क्रिएट करण्यासाठी, स्वतःला रोजगार तयार करण्यासाठी कोणत्या लेवलचे कामं करावं लागतात ग्रामीण भागात. आता शहरी भाग सोडा तुम्ही, शहरी भागात तरी तिथल्या तिथं सेटल होतात बऱ्याच प्रमाणात, मात्र ग्रामीण भागातले मॅक्सिमम मुलं त्याच लेवलचे कामं करतात आज पण. ग्राउंड लेवलला गेल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. आणि खरं दृश्य ग्राउंड लेवलला येऊनच ते दाखवणार आहे. आमच्यासोबत तेच शिकलेली टीम. आणि बघा तुम्ही, यांचं एज्युकेशन वगैरे विचारतो की काय तुम्हाला पर डे येते, कशा प्रमाणात मिळतात पैसे, आणि बेरोजगारीचा स्तर कसा आहे गावामध्ये, काय आहे खरी रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करू. भाऊ आहे तसा. भाऊ, किती दिवस झाले कामाला या सुरू झालं? हो, 7-8 दिवस झाले तर. झाले का? हो, आणि याच्या आधी केलं असेल ना काम कुठं? हेच काम करायला होता. शिक्षण होऊन B.Com झालेलं आहे. बीकॉम झालेला आहे? हा. बीकॉम होऊन हेच काम करायला हेच का? करायला काय नोकरी काय लागणार झाली. काय करणार मग? आता लग्न झाले, 2 लेकरं आहेत. हा, काय करणार मग? कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही. हो ना, बरोबर आहे ना. घर दाखवणं ही सोपं गोष्ट नाही. आणि महागाई या लेवलला वाढली, महागाई या लेवलला वाढून गेली की हे काम करून आता 500 किती रोज पडते तुम्हाला याचं? 500 रुपये देतात. आता तुम्ही सांगा, 500 रुपयामध्ये यायलाच काय? तुमचा किराणा धकत नसेल एवढ्यामध्ये. काय करणार? काय करणार मग? आणि त्याच्यात शिक्षणाचा खर्च वेगळा. आता यांचं बीकॉम झालेलं आहे. बीकॉम कॉर्पोरेटमध्ये म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये किती कामं असतात तुम्ही सांगा थोडं. मात्र ग्राउंड लेवलची जी खरी परिस्थिती आहे हेच परिस्थिती आहे. महागाईचा दणका श्रीमंत आणि राजकारणी लोकांना बसणार नाही, मात्र गोरगरिबाला कसा दणका बसत आहे. तुम्ही म्हणता रोजगार द्यायलो. आज बीकॉमचा मुलगा असे कामं करावं लागायला शिमटीचे. दादा, त्रास होत असेल ना यार? होणार तर त्रास तर होणारच आहे. आता या लेवलचं शिक्षण घेतलं, बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलं, कुठंतरी स्वप्न असतातच ना मनात. आता काय करणार स्वप्नाचे? नोकऱ्याच नाहीत कुठं. हो ना. आता हे म्हणावं लागेल, कुठंतरी एज्युकेशन सिस्टमची चुकी आहे. दादा, कसं आहे माहिती आहे का, आपल्या इकडे एज्युकेशन सिस्टमची चुकी काय आहे, ते फक्त आपल्या रट्टा घेतात. स्किल सारखं रोजगार मिळवण्यासारखं असं काहीतरी शिकवतच नाहीत. शिकवलं का शाळेनं नाही की शिकवलं. बाबा 2 पैसे या कामातून येतील तुला, असं काम शिकवलं का? नाही शिकवलं. हे आहे एज्युकेशन, हे आहे रियालिटी ग्राउंड लेवलची. महाराष्ट्रामध्ये 3.3% रोजगारी नाही. ग्राउंड लेवलला तुम्ही खेड्यापाड्याकडे येशाल ना, बेरोजगारीचा स्तर इतका खतरनाक झालेला आहे मित्रांनो, सांगता सोय नाही. म्हणजे आम्ही आता हे सगळे फॅमिली मेंबर आहे, इकडे तुम्ही गेले ना, संपूर्ण माझे मित्र जातात हे संपूर्ण कामाला. म्हणजे हे सगळे ज्याची फॅमिली आहे, कोणाला 2 लेकरं राहतं, कोणाला 3 लेकरं राहतं, याने धकवायचं कसं? दादा, आता कंटिन्युअसली ऑडियन्स पर्यंत, दादा आता तुम्ही सहकारी आहेत. हा, आता हे ऑडियन्स पर्यंत आवाज जाते आमचे, बघतात ऑडियन्स, तर धकते का बरं या 500चा? आता नाही धकत ना 500 नाही धकत. आता महागाई एवढी वाढून ठेवली, टॅक्स झाला कमी म्हणतात, टॅक्स खरंच झाला का कमी? नाही महागाई झालं झाली कमी? नाही झाली कमी. तर मग कसा याचा गोरगरिबाला फटका इतका बसायला ना, तुम्हाला कामं सांगतो. लागणार झाले. काय हे पण कामं लागणार झालेत. काम? आमचे 10 पोरं आणखी रिकामे आहेत. येऊ का म्हणतात. अरे बापरे. शिकून एवढे शिकू, हा. बेरोजगार ते फिरायले तर फुकट. हो ना. आणि कोणती अशी, काम नसल्यामुळे दारू पियाले तर. हो ना, टेन्शन तर टेन्शन तर, हा. डिप्रेशन. आणि ते कसं व्हायलं ना, आज लोक जास्तीत जास्त बेरोजगार झाले आणि लग्न व्हायना झाले. हे सगळं आता सांगा, आता हे जर गिटी जर ओढल्यात कोण पोरगी देणार? काय काम करते म्हणतं? लेबर हा, नोकरी पाहिजे तेव्हा. हो ना. आता अपेक्षा त्याच्या वाढल्या ना. अपेक्षा, हा. बरोबर आहे. आता याची फॅमिली, आता दादा थोडे एक्सपिरियन्स दिसा, याची फॅमिली असेल आणि तुमचं खरंच खर्च धकते का? आणि तुम्ही नाही एवढा धकत ना. धकते कसं का? धकवायचं याच्यावर एवढ्यावर? हं? किती आहात फॅमिली मेंबर? काय 3 मुली आहेत आम्हाला. 3 मुली आता लग्न झाले का? हो, 2 मुली. आता एका मुलीचं कसं लग्न करायचं एवढं उद्रपोषण करून एवढ्या याच्यावर? 500 रुपये रोज काम याचं कसं मुलीचं लग्न कसं काय करायचं? हो ना. एक तर नोकर की नाही, काय नाही. घरात करणार मी एकटाच घरात. आई वडील म्हातारे आहेत. त्याचा खर्च. त्याचा खर्च कसं चालायचं घर खर्च?
हो ना, हे आहे रियालिटी मित्रांनो ग्राउंड लेवलची. खरंच बागत नाही हो. सांगायचं म्हणलं ना, महागाई एवढ्या लेवलची वाढवून ठेवली ना तुम्ही, लय मुश्किल आहे. आता या 500-600 तुम्हाला कंटिन्युअसली काम चालत नाही तर हो. नाही, continue खरंच चालणार कंटिन्युअसली चालू. खरी रियालिटी दाखवायची म्हणलं ना, मेडिकलचा खर्च आहे. अहो सगळ्या घरात असते. घरात, हा. सगळ्या घरात एक ना एक तरी आई वडील म्हातारे होतच असतात. आता हे खर्च यांना एवढा भागावा लागला, तरी हे खरी रियालिटी आहे मित्रांनो. हप्त्याला त्याचा आहे. दोन किती किती खर्च आहे? 2000 रुपये हप्त्याला त्याच्या गोळ्या आता त्याच्या वडिलाच्या. अरे बापरे. अरे म्हणजे 2000. येणं भागच आहे. अहो, मग इन्कम सोर्स नाही, 2000 रुपये खर्च म्हणजे किती परिस्थिती आहे हो ही खतरनाक. तरी चालवा लागणार ना. अहो महागाईमुळे फटका बसायला ना चांगला. जर महागाईमुळेच महागाई जर महागाईच कमी असती, तुम्ही सांगा 140 रुपये एक तेलाचा 1 लिटरचा तेलाचा पुढे 140 रुपये करून ठेवला तुम्ही, महागाईचा फटका बसणार नाही का गोरगरीबाला? आता हे 2 दिवस. आता 50 लावायला येतं. आणि हे स्मॉल आणि हे छोटे छोटे दुकानवाले तुम्हाला सांगतो याच्या बेनिफिट साठी 150 रुपये लावतात पुढे. लावायला किलो. अशी रियालिटी आहे, ग्राउंड लेवलची रियालिटी आहे. लग्न होईना झाले काय नाही मुलाचे, आज गावोगावी असे मुलं पडून राहतं, लढायले तर लग्न होईना झालं, कुठं रोजगार नाही. सगळ्यात मोठी समस्या ही आहे ग्राउंड लेवलची. आता तुम्ही म्हणजे ती एज्युकेशन सिस्टम आहे तुम्ही इतकी करप्ट आहे यार, की सांगायचंच म्हणजे काम नाही. तिथं तुम्ही शिकवा की रे यार चांगलं तरी काहीतरी. विद्यार्थी आता म्हणजे गोरगरीब त्या हाय लेवलचं शिक्षण कोणाला देणार? या लेवलच्या नोकऱ्या भेटणार झाल्या, या लेवलच्या एवढं शिक्षण घेऊनही या लेवलच्या नोकऱ्या भेटणार झाल्या. म्हणजे सरकारनं काहीतरी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. महागाई तरी किमान महागाई तरी कमी करायला पाहिजे. चला आम्ही कामं करायला असे तयार आहोत, मात्र किमान महागाईवर तरी लक्ष द्या ना. हे आमचे दादा आता त्याचं डीएड झालेलं आहे. दीड झालं. हा. दीड होऊन काय फायदा साहेब असे कामं म्हणल्यानं काय असे फालतू कामं करावं लागले. दीड होऊन कुठं काहीच होईना. कुणी म्हणायला काय व्हायला काहीच होईना. शेवटी इथंच कामं करावं लागले. हा ना, ते काय करावं दादा, आपल्या ते आपली आता ते चुकी आपली नाही करायला गेलं तर, है की नाही? चुकी आता सिस्टमची आहे, कुठंतरी कळायला पाहिजे यार. कोणीतरी आवाज उचला, लेकराच्या शिक्षणाचा भविष्याचा विचार करा यार. कोणीतरी एकतरी नेता म्हणते का की बाबा आम्ही नवीन काहीतरी केलं विद्यार्थ्यासाठी, काहीतरी म्हणजे एज्युकेशन सोडून काहीतरी वेगळं दिलं जेणेकरून त्याला रोजगार मिळेल पुढे चालून. असं काहीतरी स्कीम आणता का तुम्ही? काहीच होऊ शकत नाही. याच्यात महागाई एवढ्या लेवलला वाढून ठेवली की काहीच होऊ शकत नाही. नमस्कार मित्रांनो, कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आम्ही रियालिटी दाखवल तुम्हाला. बस चॅनलशी कनेक्ट राहा, एवढंच बोलायचं होतं.